दिवाळीच्या फराळाची घाई सुरू असते आणि त्यावेळेस आपल्याला स्वयंपाक बनवणं म्हणजे दिवाळीचा फराळ बनवून स्वयंपाक बनवणं खूप अवघड जातं. म्हणजे खूप आपला एक तर दिवाळीचे फराळ बनवण्यातच वेळ जास्त जातो. त्यामुळे स्वयंपाक आपल्याला पटकन बनवण्यासाठी हा एक मस्त असा एक मसाला मी बनवलेला आहे. तर हा मसाला तुम्ही बनवून ठेवू शकता आणि कुठलीही सुकी भाजी, पातळ भाजी असू देत किंवा अगदी वरण भात बनवला आहे तर त्या वरण भाताबरोबर, किंवा अगदी तुम्ही जर वडापाव बनवले आहेत म्हणजे वडे बनवले आहेत तर त्यामध्ये चटणी सारखी चटणी म्हणून, सुकी चटणी म्हणून पण तुम्ही हा जो मी मसाला बनवला आहे तो तयार करू शकता. तर मी आज तुम्हाला 2 भाज्या बनवून दाखवल्या आहेत. 2 भाज्या, एक सुक्या भाज्या, त्यानंतर हाच मसाला वापरून मी एक पातळ भाजी पण बनवून दाखवलेली आहे. तर नक्की तुम्ही ही माझी रेसिपी शेवटपर्यंत बघा. हा जो मसाला आहे हा अतिशय छान, एक 15 दिवस तरी छान राहतो आणि अतिशय बहुगुणी बहुउपयोगी असा हा मसाला आहे आणि त्यामुळे तुम्ही नक्की हा मसाला बनवून बघा. आणि फक्त सणासुदीलाच आपली गडबड घाई असते असं नाही, तर काही वेळेस ज्या वर्किंग वुमन असतात त्यांना पटकन भाजी बनवण्यासाठी एवढा वेळ नसतो. म्हणजे त्यांना पटकन तयारी करून ऑफिसला पळायचं असतं. त्यामुळे अगदी रोजच्या दैनंदिन वापरासाठी पण तुम्ही हा मसाला बनवून ठेवून तुमचं जे रोजचं जेवण आहे ते अतिशय सोप्या पद्धतीने बनवू शकता. तर चला तर मग सुरुवात करूया आजच्या या मस्त अशा रेसिपीला. तर असा हा बहुगुणी मसाला बनवण्यासाठी मी ते कढीपत्ता घेतलेला आहे. तर कढीपत्ता शक्यतो असा फ्रेश घ्या. आता मी जो हा कढीपत्त्याची चटणी जी बनवते आहे ते मी कढीपत्ता आणल्यानंतर 2 दिवसानंतर बनवत आहे. थोडासा मी आळस केला त्यामुळे थोडीशी ही कढीपत्त्याची पानं सुकलेली आहेत. पण तुम्ही जर अगदी फ्रेश कढीपत्ता असेल तर त्याचा अरोमा खूप छान येतो. त्यामुळे अगदी फ्रेश कढीपत्ता आणल्यानंतर तुम्ही ही चटणी बनवू शकता. तर ही जी कढीपत्त्याची पानं आहेत ती 1 कप पानं मी घेतलेली आहेत. ही स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आणि पुसून घेतलेली आहेत. इथे एक लोखंडी कढई मी गरम करत ठेवली होती आणि त्यामध्ये एक छोटी वाटी मी शेंगदाणे टाकलेले आहेत आणि हे शेंगदाणे मी छान अगदी भाजून घेणार आहे. शेंगदाणे छान भाजून झालेले आहेत. आता मी हे काढून घेणार आहे आणि याच सेम कढईत मी अगदी पाव वाटी सुकं खोबरं जे आहे ते सुकं खोबरं घेणार आहे आणि ते सुकं खोबरं पण मी छान असं एकदम लालसर होऊपर्यंत भाजून घेणार आहे. आता खोबरं भाजून झाल्यानंतर मी याच कढईत मी 2 टेबलस्पून तीळ टाकलेले आहे. तीळ पण आपण भाजून घेऊयात आणि तीळ असे चटचटायला लागले म्हणजे असे उडायला लागले की त्यात मी 1 टीस्पून मी जिरे टाकणार आहे. हे जिरे पण आपण छान असे परतून घेऊयात. आता कढई जर गरम झाली असेल तर तुम्ही गॅस बंद करून हे भाजून घेऊ शकता. त्यानंतर इथे मी 2 त्रिफळा घेतलेले आहेत. या त्रिफळा पण मी यात टाकणार आहे आणि हे छान असं भाजून घेणार आहे. आता कढई गरम आहे त्यामुळे मी गॅस बंद केलेला आहे आणि हे सगळं छान असं व्यवस्थित खमंग असं भाजून घेतलेलं आहे. आता ह्या सगळ्या वस्तू आपल्या छान अशा भाजून झालेल्या आहेत. ह्या मी अशा डिशमध्ये काढून थंड व्हायचे ठेवलेले आहेत. आता जो मेन पदार्थ आहे म्हणजे कढीपत्ता जो आपण घेतलेला आहे तो कढीपत्ता मी छान असा यात कढईत मी कोरडाच भाजून घेणार आहे आणि हा कढीपत्ता अगदी एकदम क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे. असा छान एकदम बारीक गॅसवर तुम्ही हा कढीपत्ता एकसारखा हलवत भाजून घ्या. आता थोड्या वेळानंतर आपण असं चेक करून बघूया. तर हातात असा घेतला हा कढीपत्ता तर अतिशय मस्त असा हा चुरला जातो आहे म्हणजे ह्याची पावडर होते. त्यामुळे आपला असा छान असा कढीपत्ता भाजून झालेला आहे. आता हा कढीपत्ता पण आपण काढून घेऊया. आता एका मिक्सर जारमध्ये ह्या ज्या सगळ्या भाजलेल्या वस्तू आहेत हे आपण एकत्र करून जाडसर असं आपण हे वाटून घेणार आहोत. थंड झाल्यानंतर शक्यतो हे वाटून घ्या. आता असं हे भरड वाटलेलं आहे. यामध्ये आता आपण कढीपत्ता टाकणार आहोत आणि कढीपत्ता टाकून आपण हे परत एकदा मिक्सरवर आपण फिरवून घेणार आहोत. आता कढीपत्ता टाकल्यानंतर आपण असं छान असं हे बारीक वाटून घेतलेलं आहे
छान अशी पावडर आपली तयार झालेली आहे. आता यामध्ये मी एक मीडियम साईजचा लसूण होता, एक गड्डी होती लसणाची, तो लसूण मी टाकलेला आहे. त्यानंतर यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकणार आहे आणि 1-2 टीस्पून ही जी आहे ती कांदा लसूण चटणी आहे ती मी टाकलेली आहे यात. तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही तिखट हे कमी जास्त करू शकता. मी 2 टीस्पून कांदा लसूण चटणी वापरलेली आहे ती. तुमच्याकडे कांदा लसूण चटणी नसेल तर तुम्ही कुठलाही घरगुती मसाला किंवा मिरची पावडर टाकली तरी पण चालेल. आता हे सगळं एकत्र वाटल्यानंतर आपली ही जी चटणी आहे ती अशी तयार झालेली आहे. छान अशी मस्त अशी सुकी आपली ही चटणी किंवा मसाला तयार झालेला आहे. हा मसाला तुम्ही आता कुठलीही भाजी बनवताना वापरू शकता, कुठलीही सुकी भाजी बनवू शकता किंवा या मसाल्यापासून तुम्ही कुठलीही रस्सा भाजीमध्ये हा मसाला वापरू शकता किंवा अगदी मी जसं पहिल्यांदा सांगितलं तसं वरण भात बनवला आहे तर तुम्ही सोबत चटणी म्हणून ही जी चटणी आहे, हा जो मसाला आहे तो खाऊ शकता. तर अतिशय शरीरासाठी पण अतिशय उपयुक्त हेल्दी अशी ही चटणी आपली बनवून तयार झालेली आहे. ही चटणी आरामात 15 ते 3 आठवडे आरामात राहू शकते आणि तुम्ही कुठलीही सुकी किंवा पातळ भाजी असेल किंवा काही तुम्हाला एखादं भरलं वांगं वगैरे बनवायचं असेल किंवा स्टफ कुठलीही भाजी बनवायची असेल तर तुम्ही हा मसाला वापरून सगळ्या भाज्या तुम्ही अगदी चमचमीत बनवू शकता. इथे मी हा मसाला टाकून सिमला मिरची आणि बटाट्याची सुकी भाजी बनवलेली आहे. तर अतिशय छान फक्त हा मसाल्यामुळं ह्या भाजीचा जो स्वाद आहे तो अतिशय छान आहे, तो अतिशय स्वादिष्ट भाजी बनते आणि पटकन कमी वेळात बनते ही भाजी. हा मसाला वापरून मी 2 सुक्या भाज्या आणि त्याचप्रमाणे एक रस्सा भाजी पण बनवून दाखवलेली आहे. तर या रेसिपी पण मी माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये अपलोड करणार आहे. तर तुम्ही या तिन्ही रेसिपी म्हणजे या ज्या सुकी भाजी 2 सुक्या भाज्या मी ज्या बनवून दाखवल्या त्याने एक रस्सा भाजी याची रेसिपी पण तुम्ही नक्की बघा. म्हणजे मी हा मसाला कसा या भाज्यांमध्ये वापरलेला आहे ते तुमच्या लक्षात येईल. त्याचप्रमाणे तुम्हाला जर स्टफ करून कुठली भाजी बनवायची असेल म्हणजे आपण भरली वांगी बनवतो किंवा भरलं कारलं बनवतो किंवा भरली सिमला मिरची बनवतो तर त्यासाठी पण हा मसाला तुम्ही वापरू शकता. आता इथे मी दुसरी उसळ जी बनवली आहे ती मसूरची उसळ बनवलेली आहे. ही उसळ पण मी हा सेम मसाला वापरून बनवलेली आहे. तर अतिशय छान अशी ही उसळ अगदी एकदम वेगळ्या चवीची अशी ही उसळ छान बनते. म्हणजे आपण रोज जे कांदा टोमॅटो किंवा तेच आपला मसाले वापरून आपण भाजी बनवतो त्यापेक्षा थोडीशी वेगळी चव आणि असणारी अशी ही भाजी बनते. त्यामुळे नक्की तुम्ही हा मसाला बनवून ठेवा घरी आणि अशा तुम्ही भाज्या बनवून बघा. त्यानंतर हाच सेम मसाला वापरून मी ही जी मटकीची रस्सा भाजी आहे ही पण बनवलेली आहे. ही पण भाजी तुम्ही भाकरीबरोबर चपातीबरोबर किंवा भाताबरोबर पण अतिशय छान लागते ही भाजी बनवून खाऊ शकता. कुठलीही भाजी अतिशय पटकन आणि तेवढीच रुचकर बनवायची असेल तर माझी ही रेसिपी नक्की लाईक आणि शेअर करा आणि अशाच वेगवेगळ्या रेसिपीसाठी माझं चॅनल नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग परत पुन्हा भेटूयात अशाच एका मस्त मजेदार नवीन चमचमीत चटपटीत आणि पटकन होणाऱ्या रेसिपीसोबत.